तर लास्ट टाइम आपण एक क्वेश्चन बघत होतो. अशा प्रकारे एक सर्किट आहे, ठीक आहे, की ज्याच्यामध्ये एक रेझिस्टन्स आहे आणि एक इंडक्टर आहे. इंडक्टरला सिरीजमध्ये बल्ब B1 जोडलेला आहे, ओके, आणि रेझिस्टन्सला सिरीजमध्ये बल्ब B2 आहे. ज्यावेळी आपण स्विच ऑन करणार आहे, त्यावेळी सर्किटमध्ये करंट चालू होणार. ओके. आता ज्या पाथला इंडक्टर आहे ना, त्या पाथला करंट सडनली वाढत नाही, बरोबर आहे ना, सडनली करंट वाढत नाही. आणि त्याच्यामुळं काय, आणि रेझिस्टन्स ज्या पाथला आहे तिथं करंट जो आहे तो सडनली वाढतो. आणि त्याच्यामुळं व्हेन स्विच्ड ऑन, आन्सर काय येणार बघा, ज्यावेळी स्विच ऑन करणार त्यावेळी काय होणार आहे. व्हेन स्विच्ड ऑन bulb B1 glows slowly and B2 suddenly. Okay, suddenly. And after some time, थोड्या वेळानं काय होणार आहे, तर थोड्या वेळानं सर्किट मधला करंट काय होणार, मॅक्सिममला जाऊन पोहोचणार. आणि मॅक्सिममला पोहोचणार म्हणजे करंट तिथून पुढे चेंज होणार नाही, म्हणजे वाढणार नाही किंवा कमी होणार नाही. आणि करंट जर चेंज होत नसेल तर त्यावेळी इंडक्टर ऍक्टच होत नाही. इंडक्टर कधी ऍक्ट होतो, जर करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम वाढत असेल किंवा कमी होत असेल तर. आणि करंट कॉन्स्टंट झाला की हे जे सर्किट आहे ते कसं होणार, इंडक्टरच्या ठिकाणी फक्त रेझिस्टन्स येणार, कारण त्या इंडक्टरला रेझिस्टन्स पण आहे म्हणून सांगितलंय. ठीक आहे, म्हणजे बल्ब B1 ला, म्हणजे ज्यावेळी करंट कॉन्स्टंट होणार त्यावेळी B1 ला सिरीजमध्ये आर असणार आणि B2 ला पण सिरीजमध्ये आर असणार आहे. आणि त्याच्यामुळे दोघांचाही ब्राईटनेस काय होणार आहे, सेम होणार. आफ्टर सम टाइम ब्राईटनेस ऑफ बोथ विल बी इक्वल. ठीक आहे, हे कन्क्लुजन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. सुरुवातीला ओपन स्विच आहे, स्विच क्लोज केलं की सर्किटमध्ये करंट वाढायला चालू होणार. तर ज्या पाथमध्ये इंडक्टर आहे त्या पाथमध्ये काय होणार आहे, इंडक्टर करंट सडनली वाढू देत नाही. आणि त्याच्यामुळे बल्ब B1 जो आहे तो स्लोली काय होणार आहे, ग्लो व्हायला लागणार. आणि B2 जो आहे या पाथमध्ये इंडक्टर नसल्यामुळे सडनली ग्लो होणार आहे. स्विच ऑन केल्या केल्या बल्ब चालू, असं रेझिस्टन्सच्या पाथमध्ये होतं. इंडक्टरच्या पाथमध्ये बल्ब स्लोली ग्लो होतो. थोड्या वेळाने ज्यावेळी करंट मॅक्सिममला जाऊन पोहोचणार आणि कॉन्स्टंट होणार आहे त्यावेळी बल्ब B1 ला देखील सिरीजमध्ये आर येणार, B2 ला पण सिरीजमध्ये आर येणार. म्हणजे दोघांना इक्वल कंडिशन तयार होणार आहे, दोघांच्या मधून इक्वल करंट फ्लो होणार. आणि त्याच्यामुळे आफ्टर सम टाइम ब्राईटनेस ऑफ बोथ दी बल्ब विल बी इक्वल. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण इंडक्टिव्ह सर्किटचा पार्ट बघितलेला आहे. लक्षात येते का बघा, जस्ट एक रिव्हिजन म्हणून पुन्हा एकदा इंडक्टिव्ह सर्किटचा पार्ट बघूया. इंडक्टिव्ह सर्किट, प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट. रिव्हिजन, हे बघा, आपण इंडक्टिव्ह सर्किट मध्ये बघितलं E इज इक्वल टू काय असतं, E0 साइन ओमेगा टी असतं, बरोबर. त्याच्यानंतर करंट कसा असतो, I इज इक्वल टू मायनस I0 कॉस ओमेगा टी असतो, किंवा त्यालाच काय म्हणतो, I0 साइन ओमेगा टी मायनस π/2. म्हणजे इथं काय असतो, करंट इज लॅगिंग असतो, करंट इज लॅगिंग बिहाइंड दी EMF. बरोबर आहे ना, करंट लॅग्स बिहाइंड द EMF किंवा EMF लीड्स द करंट बाय π/2. म्हणजे इंडक्टिव्ह सर्किटमध्ये EMF आणि करंट यांच्यामध्ये फेज डिफरन्स क्रिएट होतो. कितीचा फेज डिफरन्स क्रिएट होतो, π/2चा फेज डिफरन्स क्रिएट होतो. त्याचबरोबर याचं परत सोल्युशन केल्यानंतर आपल्याला इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला मिळतो. तो खूप महत्वाचा आहे, पाठ करावा लागेल. ओमेगा L दॅट इज 2πfL, दॅट इज इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. हा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असणार आहे. कमी फ्रिक्वेन्सीला कमी रिॲक्टन्स असतो, जास्त फ्रिक्वेन्सीला जास्त रिॲक्टन्स असतो. आणि म्हणून इंडक्टरला काय म्हटलं जातं,
लो पास फिल्टर असंही म्हटलं जातं. इंडक्टरला काय म्हटलं जातं? लो पास फिल्टर. कारण तो कमी फ्रिक्वेन्सीचे अल्टरनेटिंग करंट जे आहेत त्यांना इझिली सर्किटमध्ये अलाव करतो, परंतु हाय फ्रिक्वेन्सीच्या करंटला अलाव करत नाही. म्हणजे लो फ्रिक्वेन्सीला पास करतं. फिल्टर म्हणजे काही ठराविक गोष्टींना अलाव करणं, ठराविक गोष्टींना अलाव न करणं. ओके, लो पास फिल्टर. त्याच्यानंतर इथं आपण पॉवर, ऍव्हरेज पॉवर इंडक्टिव्ह सर्किटमध्ये बघितली तर ती नेहमी काय येते? 0 येते. आणि त्याच्यामुळे पॉवर फॅक्टर देखील काय येतो? इथं पॉवर फॅक्टर देखील 0 येतो. आणि ऍव्हरेज पॉवर इंडक्टरमध्ये 0 असल्यामुळे, पॉवर फॅक्टर 0 असल्यामुळे याला काय म्हटलं जातं? वॅटलेस कॉम्पोनंट. ओके, वॅटलेस कॉम्पोनंट असं म्हटलं जातं. वॅटलेस कॉम्पोनंट. इंडक्टर इज अ वॅटलेस कॉम्पोनंट. तर एवढा पार्ट आपण स्टडी केलेला आहे. बरोबर आहे का? त्याची फेजर डायग्राम देखील आपण स्टडी केलेली आहे. तर या पद्धतीनं इंडक्टिव्ह सर्किट लक्षात ठेवा. इंडक्टिव्ह सर्किटमध्ये एवढंच आहे, याच्यापेक्षा जास्त काय नाहीये. मग इंडक्टिव्ह सर्किट झाल्यानंतर आता येणार आहे कॅपॅसिटिव्ह सर्किट. कॅपॅसिटिव्ह सर्किट झालं की एलसीआर सर्किट. आणि त्याच्यानंतर जास्त काय पार्ट या टॉपिक मध्ये नाहीये. म्हणजे हे सर्किट जर तुम्हाला व्यवस्थित कळालेले असले तर याच्यासारखा सोपा टॉपिक कुठला नाहीये, लक्षात घ्या. आता याच्यानंतर आपण बघणार आहे प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट. ओके, प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट. ओके, प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किटचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. आता हे प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट म्हणजे काय? तर याच्यामध्ये वन्स अगेन a capacitor, only capacitor is connected to the alternating supply like this. तर या केसमध्ये आपल्याला आता काय होते बघायचंय. सो दिस इज अल्टरनेटिंग सप्लाय विच इज गिवन टू ए कॅपॅसिटर. आणि पुन्हा एकदा आपण ईएमएफचा अगोदर इक्वेशन घेणार आहे. ई इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी. ठीक आहे. आणि त्याच्यावरून आपल्याला करंटचं इक्वेशन काढायचं आहे. ई इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी. तर बघा याचं डेरिव्हेशन कसं येणार? हे डेरिव्हेशन खूप महत्वाचं आहे. कन्सिडर a capacitor of capacitance. Consider a capacitor of capacitance C is connected to alternating EMF. E is equal to E naught sin ओमेगा टी. ओके, एक कॅपॅसिटर आहे सी कॅपॅसिटन्सचा आणि तो अल्टरनेटिंग ईएमएफ इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टीला जोडलेला आहे. आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे? करंटचं इक्वेशन काढायचं आहे. आणि करंटचं इक्वेशन कसं काढता येणार बघा. we know that कॅपॅसिटीचा फॉर्म्युला बघा आपल्याला माहिती आहे. कॅपॅसिटी C इज इक्वल टू काय असतं? Q बाय फी असतं. कॅपॅसिटी C इज इक्वल टू Q बाय व्ही. तर आपण इथं असं वापरू शकतो, दॅट इज C इज इक्वल टू Q बाय, आता इथं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय येणार आहे? E येणार आहे. E. C इज इक्वल टू Q बाय E. फी ऐवजी फक्त E लिहायचं आहे. ओके, सो देअरफॉर Q चा फॉर्म्युला काय येणार बघा?
क्यू इज इक्वल टू सी येणार, क्यू इज इक्वल टू सी इंटू ई. आता क्यूचा फॉर्म्युला मिळाला तर आपल्याला करंटचा फॉर्म्युला काढता येईल, कारण करंट इज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज असतं ना. ओके, सी इंटू ई. सी इंटू ई म्हणजे काय आहे ते लिहितो, ई नॉट साइन ओमेगा टी आहे. किती सिंपल डेरिवेशन आहे बघा. कॅपॅसिटीचा जस्ट फॉर्म्युला वापरला आहे, सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही. सी इज इक्वल टू क्यू बाय ई येणार, अँड देअर फोर क्यू इज इक्वल टू सी अँड देअर फोर सी ई नॉट साइन ओमेगा टी येणार. ओके, बरोबर आहे. आता देअर फोर करंट आय इज इक्वल टू काय असतं बघा, डी क्यू बाय डी टी असतं. ओके, सो आय इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ क्यूचा फॉर्म्युला काय आलाय, सी ई नॉट साइन ओमेगा टी आलाय. ओके, सो आय इज इक्वल टू सी ई नॉट इज अ कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल. साइन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह होणार आहे ओमेगा कॉस ओमेगा टी, बरोबर आहे ना. साइन ओमेगा टीचं कॉस ओमेगा टी इंटू परत ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह ओमेगा येणार, बरोबर आहे ना. कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा. सो आय इज इक्वल टू ओमेगा सी असे लिहितो इंटू ई नॉट लिहितो इंटू कॉस ओमेगा टी म्हणजे काय येणार आहे, साइन पाय बाय 2 प्लस ओमेगा टी. कॉस ओमेगा टी म्हणजे काय येणार आहे, साइन पाय बाय 2 प्लस ओमेगा टी येणार. आता इथं ही एक गोष्ट महत्वाची आहे, लक्षात ठेवण्यासारखी आहे, ह्या मॅथमॅटिक्स मधला पार्ट आहे ऍक्च्युली. ओके, कॉस ओमेगा टी म्हणजे काय असतं, पाय बाय 2 मायनस ओमेगा टी पण असतं. सॉरी, साइन लिहायचं राहिलं. कॉस ओमेगा टी म्हणजे साइन पाय बाय 2 मायनस ओमेगा टी पण असतं, आणि कॉस ओमेगा टी म्हणजे साइन पाय बाय 2 प्लस ओमेगा टी पण असतं. ही एक नोट आहे, ती तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. आणि इंडक्टिव्ह सर्किटमध्ये काय वापरलेलं होतं, कॉस ओमेगा टी इज इक्वल टू साइन पाय बाय 2 मायनस ओमेगा टी वापरलं होतं, कारण पुढे मायनस साइन होतं ना, त्याच्यामुळे हा फॉर्म्युला वापरणं जास्त सुटेबल आहे. कारण मायनस साइन आतमध्ये अप्लाय केल्यानंतर ओमेगा टी प्लस होईल, पाय बाय 2 मायनस होईल. हे वापरून चालणार नाही, कारण दोन्ही नाहीतर मायनस होतील. तर इथं आता हे प्लसच असल्यामुळं, हे इक्वेशन प्लसचं असल्यामुळं कॉसची व्हॅल्यू काय लिहिणार आहे, साइन पाय बाय 2 प्लस ओमेगा टी आपण ठेवणार. तर हा मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे. हे साइन कॉस 4 क्वाड्रंट मध्ये, म्हणजे साइन म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचं साइन 4 क्वाड्रंट मध्ये काय असतं त्याच्यावर ही आलेली गोष्ट आहे. एएसटीसी फॉर्म्युला कदाचित तुम्ही ऐकला असेल कधीतरी. एएसटीसी म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळेच पॉझिटिव्ह असतात, सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त साइन पॉझिटिव्ह असतो, थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन फक्त पॉझिटिव्ह असतो, आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कोसाइन फक्त म्हणजे कॉस फक्त पॉझिटिव्ह असतो. बरोबर आहे ना, ASTC या पद्धतीने त्याच्यानुसार हे रिलेशन आलेलं आहे. ठीक आहे, आता ASTC रूल जरा बघून घ्या. काय आहे ASTC रूल? काही वेळेला या टॉपिक मध्ये ASTC रूल वापरावा लागतो आपल्याला. तर सध्या तरी ASTC जर माहिती नसेल तर एवढं तर लक्षात ठेवा, कॉस ओमेगा टी म्हणजे साइन पाय बाय 2 मायनस ओमेगा टी पण येतं, आणि पाय बाय 2 प्लस ओमेगा टी पण येतं. तर इथं पाय बाय 2 प्लस ओमेगा टीचं आपण इक्वेशन वापरावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. हा, आणि याच्यामध्ये साइन कॉसचे ASTC रूल जर बघायचा असेल तर माझा मॅथमॅटिकल मेथड नावाचा जो टॉपिक आहे ना तो बघा. त्याच्यामध्ये शेवटचे काही लेक्चर्स डेरिव्हेटिव्ह, म्हणजे ज्यांना डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये अजून थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत, ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचं साइन काय आहे हे काढायचं असेल तर त्यांनी मॅथमॅटिकल मेथड्स नावाचा टॉपिक आहे. ओके, त्याचे व्हिडिओज अवेलेबल आहेत, आणि त्याचे शेवटचे माझ्या मते 5 ते 6 व्हिडिओ जे आहे ना याच्यावरच सगळं सांगितलेलं आहे. तर ते तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट पण क्लिअर होईल. हा, तर आय इज इक्वल टू आता इथं पीक व्हॅल्यू ऑफ करंट हा करंटचा फॉर्म्युला आला, बरोबर आहे ना. करंटचा हा फॉर्म्युला आला, आणि याच्यामध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ करंट काय असणार आहे, ओमेगा सी इंटू ई नोट येणार.
कारण साईनची व्हॅल्यू ज्यावेळी 1 असणार ना त्यावेळी करंट काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. ओके, सो देअरफॉर मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे पीक व्हॅल्यू. Peak value of current is I naught is equal to omega c E naught. Omega c into E naught आहे, and therefore I can write I is equal to I naught sin omega t plus pi by 2. pi by 2 plus omega t काय नाही, omega t plus pi by 2 काय, दोन्ही सेमच आहे. मग आता हे इक्वेशन बघा, म्हणजे आपलं करंटचं इक्वेशन आलं, ईएमएफचं इक्वेशन आलं, बरोबर आहे ना. करंट आणि ईएमएफ दोन्हीचे इक्वेशन आलेले आहेत आपले. आता या इक्वेशन मध्ये ईएमएफचे जे इक्वेशन आहे ना ते काय आहे, इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी फक्त आहे, आणि करंटच्या इक्वेशन मध्ये साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2 आहे. म्हणजे इथं लीडिंग कोण असणार आहे, करंट विल बी लीडिंग नाव. आणि पुन्हा एकदा फेज डिफरन्स कितीचा असणार आहे, पाय बाय 2चा. या गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे, लक्षात घ्या. एक्झाम मध्ये, बोर्ड एक्झाम मध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो की शो दॅट इन प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट करंट लीड्स ईएमएफ बाय पाय बाय 2 किंवा ईएमएफ लॅग्स बिहाइंड द करंट बाय पाय बाय 2. तर हे एवढं डेरिवेशन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, म्हणजे बोर्डचं पण सायमल्टेनियसली तुमचं प्रिपरेशन होते, लक्षात घ्या. I इज इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. आणि हा पार्ट तुम्ही व्यवस्थित केला ना, अल्टरनेटिंग करंट तुम्हाला काहीही अवघड जात नाही, खूप इझी चॅप्टर आहे, लक्षात घ्या. एसी, ठीक आहे. I इज इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. सो comparing EMF, comparing equation of EMF and current, it is found that there is a phase difference of pi by 2 between EMF and current leads the EMF by pi by 2 radian. Okay, याचं conclusion काय येणार, comparing equations of EMF and current, it is found that current leads EMF by pi by 2 radian. याचा ग्राफ पण काढूया आता. ईएमएफ आणि करंटचा ग्राफ, काही वेळेला एक्झाम मध्ये 1 मार्कला हा ग्राफ पण विचारला जाऊ शकतो. प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट मध्ये ईएमएफ आणि करंटचा ग्राफ काढा. फेजर डायग्राम म्हणत नाही मी, ग्राफ म्हणतोय, लक्षात घ्या. तर ईएमएफ स्टार्टिंग पासून 0 पासूनच स्टार्ट होणार आहे ईएमएफचं. तर सो सुरुवातीला ईएमएफ 0, त्याच्यानंतर इथं पाय बाय 2 ला मॅक्सिमम होणार, त्याच्यानंतर पाय रेडियनला काय होणार आहे, ओके, इथं मॅक्सिमम होणार, परत इथं 0 होणार, परत मिनिमम होणार, परत 0 होणार. या पद्धतीनं जो ईएमएफ जो आहे तो या पद्धतीनं चेंज होणार आहे. So this is the graph of the EMF. This is plus E naught, this is minus E naught.
आणि याच्यामध्ये करंटचा ग्राफ कसा येणार बघा. करंट विल बी लाईक दिस. आता सुरुवातीला बघा करंटचं इक्वेशन्स बघा. करंटचं इक्वेशन काय आहे? आय इज इक्वल टू सी ई नॉट, म्हणजे आय नॉट कॉस ओमेगा टी आहे. म्हणजे ओमेगा टी ज्यावेळी 0 असेल त्यावेळी करंट काय असणार आहे? प्लस असणार आहे, प्लस आय नॉट असणार आहे. प्लस आय नॉट म्हणजे इथं मॅक्सिमम असणार सुरुवातीला. त्याच्यानंतर इथं 0 होणार. त्याच्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे? निगेटिव्ह मध्ये जाणार, निगेटिव्ह मॅक्सिमम. त्याच्यानंतर परत काय होणार आहे? 0 होणार. आणि त्याच्यानंतर परत पॉझिटिव्ह मॅक्सिमम होणार. सो दिस इज द ग्राफ ऑफ द करंट. जे इंडक्टिव्ह सर्किटमध्ये ग्राफ कुठून स्टार्ट होता? इंडक्टिव्ह सर्किटमध्ये करंटचा ग्राफ जो आहे तो खालून चालू होत होता, बरोबर आहे ना? So this is plus I naught and this is minus I naught. This is the 0 point. So this is the graph of the EMF and this is the graph of the current. So graph of EMF and current येणार. याला काय म्हणणार? Graph of alternating EMF and current. ठीक आहे. आता याची फेजर डायग्राम पण काढूया आपण. फेजर डायग्राम. नेक्स्ट फेजर डायग्राम ऑफ द प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट. प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट फेजर डायग्राम. Phasor diagram of the purely capacitive circuit. तर सुरुवातीला कोणाचं ग्राफ आपल्याला काढावं लागेल? EMF चा ग्राफ काढावा लागणार. EMF चा रोटेटिंग वेक्टर. सो इट विल बी लाईक दिस. Okay, so this is the vector of the EMF, that is E. ठीक आहे. It makes angle omega t with the x axis. This is y axis. आणि आता करंट पुढे आहे ना, करंट पाठीमागे नाही, करंट पुढे आहे. त्याच्यामुळे करंट आता कुठं काढावं लागेल बघा. त्याच्या अगोदर हा तुमचा झाला E इज इक्वल टू E नॉट साइन ओमेगा टी झालं. प्रोजेक्शन ऑन दी y axis. अगोदर करंटचा ग्राफ काढूया. ओके, सो दिस इज करंट I आणि इथं फेज डिफरन्स किती असणार आहे? π/2. ठीक आहे. दिस इज I नॉट
साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2 आणि इथं काय येणार आहे, दॅट इज ई नॉट साइन ओमेगा टी. ओके, तर या पद्धतीनं हे फेजर डायग्राम येणार आहे. लक्षात आलं, ईएमएफ आणि करंटची फेजर डायग्राम. आता कॅपॅसिटर देखील काय करतो, अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट प्रोड्यूस करतो. आणि त्या कॅपॅसिटरचा काय काढूया, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स किती असतो त्याचा फॉर्म्युला काढूया. कॅपॅसिटरचा फॉर्म्युला, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला आता काढायचा आहे. नेक्स्ट, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. एक्झाम मध्ये काही वेळेला क्वेश्चन असतो, ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर दी कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. Capacitive reactance which is denoted by Xc. तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सची डेफिनेशन ऑलरेडी आपण बघितलेलेच आहे, तरी पण पुन्हा एकदा लिहितोय. अपोजिशन टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट. Opposition to flow of alternating current is called as capacitive reactance. Opposition to flow of alternating current is called as opposition to flow of alternating current by capacitor. हा वर्ड देखील लिहायला पाहिजे इथं, बाय कॅपॅसिटर इज कॉल्ड एज कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. तर याचा फॉर्म्युला कसा काढायचा बघा. तर या डेरिव्हेशन मध्ये पीक व्हॅल्यू ऑफ करंटचा आपला फॉर्म्युला आलेला आहे बघा. पीक व्हॅल्यू ऑफ करंटचा फॉर्म्युला काय आलाय बघा, आय नॉट इज इक्वल टू ओमेगा सी इंटू ई नॉट. आय नॉट इज इक्वल टू ओमेगा सी इंटू ई नॉट. तो फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. वी नो दॅट in purely capacitive circuit, peak value of current किती आहे, I naught is equal to omega c into E naught आहे. and therefore E naught by I naught is equal to काय येणार, 1 upon omega c येणार. E naught divided by I naught is equal to 1 upon omega c. and E naught by I naught हे जर आपण फिजिकल टर्म बघितले तर PD डिवायडेड बाय करंट आहे किंवा EMF डिवायडेड बाय करंट. आणि नेहमी EMF डिवायडेड बाय करंट ही काय रिप्रेझेंट करते, रेझिस्टन्स रिप्रेझेंट करते किंवा अपोजिशन रिप्रेझेंट करते. बट E naught by I naught म्हणजे काय असणार आहे, XC असणार, XC. and therefore capacitive reactance is given by formula 1 upon omega c. Capacitive reactance is given by formula 1 upon omega c. किंवा फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपात जर लिहायचं झालं तर Xc इज इक्वल टू काय येणार आहे, 1 अपॉन 2 पाय एफ सी येणार आहे. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काय तो फॉर्म्युला, Xc इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय एफ सी. हे लक्षात ठेवा. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स फॉर्म्युला आहे 2 पाय एफ सी. म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स जो आहे ना तो काय असतो, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी असणार आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स यांचा जर ग्राफ काढला तर तो ग्राफ कसा येणार बघा. Xc विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी. ज्यावेळी फ्रिक्वेन्सी 0 असेल त्यावेळी कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स किती असणार बघा. फ्रिक्वेन्सी 0 असताना कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इन्फिनिटी असणार आहे आणि फ्रिक्वेन्सी वाढत जाईल तसं कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कमी 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 होत जाणार आहे. सो ग्राफ विल बी लाईक दिस.
सो दिस इज द ग्राफ बिटवीन कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स अँड द फ्रिक्वेन्सी. लक्षात आलं का बघा. आता कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स काय करतो लक्षात घ्या. कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स लो फ्रिक्वेन्सीला खूप हाय अपोजिशन तयार करतो, कारण फ्रिक्वेन्सी कमी, रिएक्टन्स खूप जास्त, बरोबर. आणि व्हेरी हाय फ्रिक्वेन्सीला खूप कमी रिएक्टन्स प्रोड्यूस करणार. म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स किंवा कॅपॅसिटर काय म्हणून ऍक्ट होतो. कॅपॅसिटर ऍक्ट्स ॲज अ हाय पास फिल्टर. लक्षात आलं मी काय सांगतोय. कॅपॅसिटर ऍक्ट्स ॲज अ हाय पास फिल्टर. कॅपॅसिटर acts as high pass filter. कॅपॅसिटर ऍक्ट्स एज अ हाय पास फिल्टर म्हणजे जनरली एखाद्या पाथमध्ये कॅपॅसिटर जर असेल आणि त्या पाथला आपण डिफरंट फ्रिक्वेन्सीचे करंट अप्लाय केले, तर जनरली फक्त हाय फ्रिक्वेन्सीचे जे करंट आहेत ते त्याच्यामधून जनरली पास होतात. लो फ्रिक्वेन्सीचे करंट जनरली पास होत नाहीत. म्हणून याला काय म्हणतो आपण, हाय पास फिल्टर असंही म्हणतो. म्हणजे इंडक्टर कशासाठी वापरायचा, लो फ्रिक्वेन्सीच्या अल्टरनेटिंग करंटला अलाव करायला. आणि कॅपॅसिटर कशासाठी वापरायचा, हाय फ्रिक्वेन्सीचे जे अल्टरनेटिंग करंट आहेत त्यांना पास करण्यासाठी. सो इंडक्टर इज अ लो पास फिल्टर अँड कॅपॅसिटर इज अ हाय पास फिल्टर इन द अल्टरनेटिंग करंट. हे लक्षात ठेवा. ओके. हा, आता याच्यानंतर नेक्स्ट पार्ट बघायचा आहे. नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज पॉवर इन कॅपॅसिटिव्ह सर्किट, प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट. नेक्स्ट पार्ट. पॉवर इन प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट. आता प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट मधली पॉवर कशी येणार बघा. तर इन प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट अल्टरनेटिंग ईएमएफ अँड करंट कसे असतात बघा. अल्टरनेटिंग ईएमएफ अँड करंट आर E is equal to E नॉट साइन ओमेगा टी आणि करंटचा फॉर्म्युला असतो I नॉट साइन ओमेगा टी प्लस π/2 म्हणजेच असतं I नॉट कॉस ओमेगा टी असतं. I नॉट कॉस ओमेगा टी. आता हे ईएमएफ आणि करंटच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या सर्टन टाइमला आहेत, म्हणजे पर्टिक्युलर इन्स्टंटला आहेत. म्हणजे त्याला काय म्हणणार आपण, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू असं म्हणणार. कसल्या व्हॅल्यू, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. तर याच्यावरून आपण आता इन्स्टंटेनियस पॉवर काढू शकतो. इन्स्टंटेनियस पॉवर, ठीक आहे. तर इन्स्टंटेनियस पॉवर म्हणजे इन्स्टंटेनियस ईएमएफ इंटू इन्स्टंटेनियस करंट. ओके. सो देअरफॉर instantaneous power PINST is equal to E into INR. म्हणजेच काय, E नॉट साइन ओमेगा टी इंटू I नॉट कॉस ओमेगा टी. म्हणजेच येणार आहे E नॉट I नॉट साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी. इन्स्टंटेनियस पॉवर झाली. बट हे साइन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी काय असतं, साइन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी असतं साइन 2 ओमेगा टी डिवायडेड बाय 2 असतं. कारण साइन 2 थिटाचा फॉर्म्युला असतो 2 साइन थिटा कॉस थिटा. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला असतो 2 साइन थिटा कॉस थिटा. आणि त्याच्यामुळे इन्स्टंटेनियस पॉवरचा फॉर्म्युला असा पण लिहू शकतो, इन्स्टंटेनियस पॉवर इज इक्वल टू ई नॉट आय नॉट साइन 2 ओमेगा टी डिवायडेड बाय 2. सॉरी, साइन 2 ओमेगा टी डिवायडेड बाय 2 येणार आहे.
ओके, म्हणजे पुन्हा एकदा तेच येतं की करंट आणि ईएमएफ ची फ्रिक्वेन्सी जर काय असेल 50 हर्ट्ज असेल तर पॉवरची फ्रिक्वेन्सी किती असते? प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये पॉवरची फ्रिक्वेन्सी त्याच्या डबल असते. म्हणजे ईएमएफ आणि करंट एका सायकलमध्ये एकदाच मॅक्सिमम होत असेल तर पॉवर मात्र काय होते? एका सायकलमध्ये 2 वेळा मॅक्सिमम होते. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. बाकीचा याच्या पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.